राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। याबाबत वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या 10 दिवसात विविध ठिकाणी धडक कारवाई करत अवैध मद्य साठा धारकांना दणका दिला आहे। दिनांक 1 ते 10 डिसेंबर या 10 दिवसात साक्री, छडवेल, धुळे शहर आदी ठिकाणी छापा टाकून तब्बल 70 ते 80 लाखांचा देशी विदेशी बनावट मद्य साठ्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी एकूण 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांनी दिली। काल धुळे तालुक्यातील आर्वी येथे छापा टाकून केलेल्या कारवाईची माहिती देताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे काल दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी चक्रधरजी द्वारका येथे छापा टाकून कारवाई केली। त्या ठिकाणी बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे एकूण 2,66,694 रुपयांचे साहित्य आढळून आले। या प्रकरणी पथकाने आरोपी विठ्ठल सुका बोरसे यास अटक करून ताब्यात घेतले आहे। त्यास या मद्याबाबत अधिक विचारणा केल्यानंतर त्याने हे मद्य विशाल प्रवीण सोनवणे याच्याकडून खरेदी केल्याचा जबाब दिला। त्यानुसार पथकाने विशाल सोनवणे राहणार शासकीय दूध डेअरी धुळे याच्या राहत्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता या झडतीत 5,500 रुपये किमतीचे इम्पिरियल ब्लू विस्कीचे एकूण 550 रिकामे खोके, 5,000 रुपये किमतीचे मॅकडॉन विस्कीचे एकूण 500 रिकामे खोके, 10,000 रुपये किमतीचे देशी दारू बाटलीचे पत्री बूच, 15,000 रुपये किमतीचे विदेशी दारू बाटलीचे पत्री बूच, एकूण 3,000 बूच, 16,992 देशी विदेशी मद्याच्या 180 मिलीचे एकूण 8,496 रिकाम्या बाटल्या, 1,24,800 रुपये किमतीचे बनावट देशी दारू प्रिन्स संत्रा, 180 मिलीचे 2400 बाटल्या, 8,372 रुपये किमतीचे बनावट देशी टँगो पंच, 180 मिलीचे 161 बाटल्या, 60,480 रुपये किमतीचे बनावट विदेशी मद्य इम्पिरियम ब्लू विस्की 180 मिलीच्या 432 बाटल्या, 14,400 रुपये किमतीचे बनावट देशी मद्य मॅकडॉन विस्की 180 मिलीच्या 96 बाटल्या, 1,500 रुपये किमतीचे देशी विदेशी मद्याच्या अर्क, 2,000 रुपये किमतीचे 2 हीटर गन, 900 रुपये किमतीचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम, 750 रुपये किमतीचे 35 लिटर क्षमतेचे रिकामे प्लॅस्टिक ड्रम, 1,000 रुपये किमतीचे 5 पत्री ट्रे असा एकूण 2,66,694 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला असून सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईचे आयुक्त कांतीलाल उमा, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोड तसेच धुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक BS महाडिक, प्रभारी निरीक्षक BR नवले, दुय्यम निरीक्षक अमोल डी पाटील, TS देशमुख धुळे ग्रामीण, KN गायकवाड साक्री, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SS गोवेकर, RN सोनार, JB फुलपगारे, AV बडागे, KM गोसावी, GV पाटील, DT पवरा, वाहन चालक VB नैजे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून यापुढील तपास BS महाडिक यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे यावेळेस सांगण्यात आले। धाब्यावर एक बॉक्स मिळाला आम्हाला याचा, तर धाब्यावरून त्या आरोपीला उचलल्यानंतर त्यानं म्हटलं की साहेब इतकेच बॉक्स मिळाले। तिथे आम्ही त्या जागेवर गेलो इथे तर साधारण 50 बॉक्स याचे मिळाले, IB जवळपास 9 बॉक्स मिळाले आणि मॅकडॉन विस्कीचे 2 बॉक्स आणि रिकामे जवळपास 10,000 बॉटल्स आहे। आणि सिस्टीम म्हणजे कसं आहे की आमचं जे बॅच नंबर असते ना कोडिंग, तर ते हे तसं बॅच नंबर वाईज त्यांनी ते बाटले घेतलेले आणि सप्लाय करणारा पण कसं आहे की ही रेग्युलर बाटली 25 पैशाने मिळते आणि जर सेम बॅच नंबर जर 48 बाटल्या जर दिल्या तर मिळते तर साधारण 2 रुपयाला एक बाटली पडते, 150 रुपयाला 48 बाटल्या मिळतात, 150 रुपयाला म्हणजे 25 पैशाची जी भंगारमधून येते। जर एकाच बॅचच्या जर आता इथं बॅच नंबर आहे 254 तर तुम्ही ह्यात जवळपास ह्यातल्या 30 ते 40 बाटल्या 254 दिसणार तुम्हाला आणि ह्या एका रिकाम बॉक्सची किंमत आहे 150 रुपये, ते 48 बाटल्याला 150 रुपये, ते 3-4 रुपयाला एक बाटली पडते। आणि हे कसं झालं कंटेनरवाले मेन व्यवसाय कोल्ड्रिंकचा होता, त्यामुळे त्याला अभ्यास होता कुठला रंग टाकायचा काय टाकायचा। राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे या विभागामार्फत गेल्या 8 दिवसात
1/12/2020 पासून ते काल अखेर 10/12/2020 अखेर साक्री, छेडवेल व धुळे शहर या विविध ठिकाणी अवैध बनावट देशी व विदेशी मद्याचा साठा तयार करून विविध भागात विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापे मारून सदर ठिकाणी एकंदरीत 9 आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहेत. त्या 9 आरोपींच्या विविध ठिकाणी तपास केला असता ते लेबल कुठून आणतात, रिकामी बाटल्या कुठून आणतात, स्पिरिट कुठून आणतात, याबाबतच्या तपासात बरीच मोठी प्रगती केली आहे. या विभागाकडे मनुष्यबळ कमी असतानाही साधारण 10 दिवसात 70 ते 80 लाखाचा मुद्देमाल या विभागाने जप्त करून अवैध मद्य, बनावट विदेशी मद्य बाजारात न येऊ देण्याची काळजी घेतली आहे. मी अधीक्षक संजय पाटील ही सर्व माहिती देत आहे. तसेच जर कुठे अवैध साठा किंवा बॉटलिंग जर कुठं कोणास आढळून आलेस तर या कार्यालयास त्वरित कळवावे. त्यावर आम्ही पुढील योग्य ती कारवाई करेन.